जांभूळ आख्यान ही गोष्ट आहे द्रौपदीची. तिने आपधर्म म्हणून 5 पतीशी विवाह केला, पण तरीही तिला पतिव्रता हा दर्जा दिला गेला. तिच्या 5 पतींनी आणखी वेगवेगळे विवाह केलेच, पण ते पुरुष होते, त्यामुळे बहुपत्नीकत्व त्यांना परंपरेने बहाल केलं होतं. तर गोष्ट आहे द्रौपदीची. कुठल्या तरी समारंभाच्या वेळी कर्ण द्रौपदीच्या नजरेस पडला. तेव्हा तो पांडव आहे हे अर्थातच तिला माहिती नसणार, पण तरीही त्याचं देखणेपण पाहून ती क्षणभर मोहित झाली. आख्यानकार म्हणतात, कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाघळलं. आख्यानकार आणखी पुढे म्हणतात की द्रौपदीला क्षणभर वाटून गेलं की हा देखणा युवक 6वा पांडव असता तर. आता 12 महिन्यांची जशी विषम विभागणी झाली आहे, त्याऐवजी ती 6 जणात 2-2 महिने अशी झाली असती. अंतर्ज्ञानी कृष्णाच्या ही गोष्ट लक्षात आली. द्रौपदीच्या मनात परपुरुषाचा विचार येणं ही गोष्ट पांडवांच्या दृष्टीने धोक्याची होती, कारण द्रौपदी हे पांडवांना एकत्र बांधून ठेवणारं सूत्र होतं. मग कृष्णाने वनविहाराचा बेत आखला. वनविहार झाल्यावरती सर्वांना भूक लागली म्हणून भीम फळं शोधण्यासाठी गेला, परंतु कृष्णाने आपल्या मायेने रानातली सर्व फळं नाहीशी केली. एका वृक्षावर एकुलते एक जांभूळ शिल्लक होतं. भीमाने तेच तोडून आणलं. त्या वनात कोणी एक ऋषी तप करीत होते आणि 12 वर्षाचं तप पूर्ण झाल्यानंतर खाण्यासाठी म्हणून त्यांनी ते जांभूळ राखून ठेवलं होतं. असं शुभ वर्तमान कृष्णाने सर्वांच्या कानी घातलं. आता पांडवांच्यात घबराट पसरली. जांभूळ जाग्यावर दिसलं नाही तर ऋषींचा कोप होणार. कृष्णाने सांगितलं की तुमच्यापैकी ज्याचं मन स्वच्छ आहे, ज्याच्या मनात कधीच परपुरुषाचा परस्त्रीचा विचार आलेला नसेल, त्याने मनापासून प्रार्थना करावी. जांभूळ आपोआप झाडाला जाऊन चिटकेल. म्हणजे आता तिथे द्रौपदीपेक्षा योग्य व्यक्ती तिथे कोणीच नाही. सगळ्यांच्या नजरा आता द्रौपदीकडे. द्रौपदी मनातून खजील भयभीत झाली. जांभूळ चिटकलं नाही तर तिच्या पतिव्रत्यावरच घाला, कारण काही क्षणापुरता का होईना पण कर्णाचा विचार तिच्या मनात आलाच होता. तिने मनोमन कृष्णाची करुणा भाकली. पुन्हा अशी चूक होणार नाही अशी मनोमन कबुली दिली आणि हात जोडून प्रार्थना केली. आणि काय आश्चर्य, जांभूळ परत झाडाला चिकटलं. पण उलट्या बाजूने. द्रौपदीला तिच्या चुकीची सतत आठवण राहावी यासाठी कृष्णाने केलेली ही योजना. म्हणजे एका अर्थी उलट जांभूळ हे पापाचं प्रतीक म्हणून त्याला देवतांच्या पूजेत उपवासांच्या फळामध्ये स्थान नाही. आख्यानकार आणखीही सांगतो, जांभूळ खाल्लेलं लपवता येत नाही. जीभ जांभळी करून सोडतं. ते थोडक्यात केलेलं पाप लपत नाही. ह्याचा अर्थ असा आहे. जय श्री कृष्ण हरी. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.